नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर पी.व्ही. रसाळ, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिन्नर. आज प्रथम वर्षात प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दीक्षारंभ समारंभाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून माझं मनोगत व्यक्त करणार आहे. सिन्नर महाविद्यालय हे मराठा विद्याप्रसारक संस्थेमार्फत चालवलं जातं, की जी मराठा विद्याप्रसारक संस्था 1914 मध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याने सुरू झाली आणि आज या संस्थेचा वटवृक्ष प्रचंड मोठा झालेला आपल्याला दिसून येतो. या संस्थेमध्ये आज एकूण 486 शाखांमधून ज्ञानदानाचं काम होतं. एकूण विद्यार्थी संख्या 2,14,543 इतकी आहे आणि एकूणच सर्व विद्याशाखांमधून ज्ञानदानाचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. आज 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सिन्नर महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि बिहोक या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वातावरणाशी समरस होण्यासाठी, महाविद्यालयाची ओळख व्हावी आणि आपला एक शाश्वत विकास व्हावा या अनुषंगाने विद्यापीठाने ठरवून दिलेला जो कार्यक्रम आहे, दीक्षारंभ कार्यक्रम, हा संपन्न होतो आहे. आणि या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महाविद्यालय कशा पद्धतीने कामकाज करतं आणि प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या ज्ञानयज्ञामध्ये सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा या अनुषंगाने मी बोलणार आहे. मित्र, 12वीचं वर्ष संपलं म्हणजे साधारणतः 18 वर्ष वयाची पूर्ण होतात आणि मग मुलं महाविद्यालयामध्ये प्रविष्ट होतात. 18 वर्षानंतर असणारा कालावधी हा मुलांच्या दृष्टिकोनात एक संक्रमणाचा कालावधी असतो, झंझावादी वादळाचा कालावधी असतो. काय करावं आणि काय करू नये अशी स्थिती असते, भांबवल्याची स्थिती असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 12वीपर्यंत 10वीपर्यंत आपण बोर्डाचे विद्यार्थी असतो. त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची मनस्थिती विद्यार्थ्यांची तयार होते आणि मनस्थिती कशी आहे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या अनुषंगाने आपण महाविद्यालयाचा विचार करावा. माय लाईफ इज माय रिस्पॉन्सिबिलिटी या तत्वाने आता मी विद्यापीठामध्ये प्रविष्ट झालेलो आहे. बोर्ड माझं आता राहिलेलं नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांची आंतरिक शक्ती जागृत करणं, विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं, विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवा निर्माण करणं, अनेक विशिष्ट ध्येय घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न महाविद्यालयामध्ये केला जातो. अध्ययन, अध्यापन, संशोधन, परीक्षा, मूल्यमापन या खेरीज विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी विकास महत्त्वाचा ठेवून नवनिर्मिती कशी होईल असाच प्रयत्न या माध्यमातून केला जातो. 12वीच्या नंतर जेव्हा विद्यापीठामध्ये आपण प्रविष्ट होतो, म्हणजे प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेमध्ये आपण जेव्हा प्रविष्ट झालो, तेव्हाच आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी झालेलो आहोत. म्हणजे आजपासून आपला संबंध हा विद्यापीठाशी येणार आहे आणि आपण प्रवेश पूर्ण केला याचा अर्थ माझा विद्यापीठाशी संबंध आला असं नाही,
तर विद्यापीठाशी संबंध येण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक आहे विद्यापीठाची पात्रता, त्याला एलिजिबिलिटी असं म्हणतात. विद्यार्थ्याने प्रवेश घेत असतानाच एलिजिबिलिटीचा फॉर्म भरला आणि तो विद्यापीठाकडून मंजूर झाला म्हणजे मग तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की विद्यापीठामध्ये विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होत असताना आपल्या सगळ्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर आपली मेडिकल करून घ्यायची असते. म्हणजे आपली शारीरिक मानसिक स्थिती चांगली आहे असं प्रमाणपत्र आपण विद्यापीठाला सादर करतो आणि त्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा सभासद होता येतो. जर आपण विद्यापीठाची पात्रता आणि विद्यापीठाची मेडिकल दिली नाही तर आपल्याला नवीन वर्षामध्ये प्रविष्ट होता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही गोष्ट फार लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. मी आता थोडं संस्थेविषयी आणि नंतर आपल्या महाविद्यालयाविषयी बोलतो. जसं मी सांगितलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन उदोजी मराठा वसतिगृहाच्या माध्यमातून संस्थेला 1914 मध्ये सुरुवात झाली आणि आज या संस्थेचा वेग हा प्रचंड असून सर्वच क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम या संस्थेमार्फत विशेषतः या महाविद्यालयामार्फत केलं जातं. काय काय हेतू आहे हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये नैतिक मूल्य निर्माण करणे, ते त्यांना त्याची जाणीव करून देणे आणि त्याची रुजवण करण्याचं काम महाविद्यालयाच्या मार्फत केलं जातं. हे महाविद्यालय ग्रामीण भागामध्ये आहे. महाविद्यालयाचा भौगोलिक परिसर हा दुष्काळी आहे आणि म्हणून ग्रामीण व दुष्काळग्रस्त भाग या भागामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल असाही विचार या शिक्षण प्रक्रियेमधून केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भौतिक वातावरणाची जाणीव निर्माण व्हावी हा प्रयत्न महाविद्यालयामध्ये केला जातो. एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील हा आमचा मानस आहे. महाविद्यालयाच्या सर्व सदस्यांना, त्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी प्रेरित करणं हा भाग महत्त्वाचा आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेचं कामकाज हे गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीनुसार चालते. मला हे सांगत असताना खूप आनंद होतोय की सिन्नर महाविद्यालय सुद्धा गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीनुसार महाविद्यालयाचं कामकाज चालतं. हेतू असा आहे संस्थेचा आणि महाविद्यालयाचा की ज्ञान हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हणत असताना अँड टू द लास्ट मॅन ऑफ द सोसायटी, शेवटच्या माणसापर्यंत ही शिक्षणाची गंगा गेली पाहिजे, शिक्षणाचा प्रवाह पोहोचला पाहिजे आणि याच हेतूनं महाविद्यालय नेहमी कार्यरत असतं. मित्रहो, या महाविद्यालयाची वैशिष्ट्य सांगत असताना मला खूप आनंद होतो. या परिसराची, सिन्नर भागाची, ग्रामीण भागाची गरज ओळखून संस्थेने जून 1969 मध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली. 2019 मध्ये महाविद्यालयाने 50 वर्ष पूर्ण केली आणि म्हणून मोठ्या दिमागदार पद्धतीने या महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये संपन्न करण्यात आला. या महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2012-13 या वर्षामध्ये ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित केलेलं आहे. 2015 मध्ये ISO नावाची जी संस्था आहे या संस्थेने मानांकित केलेलं आहे आणि हे मानांकन आपलं 2021 पर्यंत राहणार आहे. मला सांगायला आवडेल की हे महाविद्यालय नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल ही शैक्षणिक संस्था जी दिल्लीमार्फत चालवली जाते, तिचं कार्यालय बँगलोरमध्ये आहे. या संस्थेनं या महाविद्यालयाचं 3 वेळा मूल्यांकन केलेलं आहे. पहिल्या सायकलमध्ये 2003 मध्ये या महाविद्यालयाला B++ श्रेणी देऊन मानांकित केलं होतं. नंतरच्या काळामध्ये 2011 मध्ये B ग्रेड देऊन मानांकित केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं यशाचा महत्त्वाचा भाग 2017 मध्ये या महाविद्यालयाला नॅकने
A ग्रेड देऊन सन्मानित केलेलं आहे. हे महाविद्यालय UGCच्या 2F आणि 12V असं संलग्न असून या कॉलेजची एक स्वतंत्र वेबसाईट चालवली जाते. आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल की या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला महाविद्यालयाची तर सर्व वैशिष्ट्ये जी आहे ती वैशिष्ट्य पाहायला मिळतात. मग ही सगळी वैशिष्ट्ये करत असताना महाविद्यालय नेमकं काय काम करतं? मी सांगितल्याप्रमाणे अध्ययन, अध्यापन, प्रशिक्षण या भागाबरोबर या विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्यांचा विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि नैतिकतेच्या आधाराने एक सुसंपन्न चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं असाही प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक प्रकारच्या क्षमता असतात, अनेक प्रकारची कौशल्य असतात. ही सर्व कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या मार्फत होत असतो. भौगोलिक परिस्थितीशी वातावरणाची जाणीव जागृती निर्माण करून ज्या ज्या वेळेस आपत्ती येईल त्या त्यावेळेस मी काय करू शकतो याची जाणीव आपण विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून देत असतो. महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य या 3 शाखांमधून शिक्षण केलं जातं. मागच्याच वर्षापासून बिहोग नावाचा एक नवीन अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य असल्यामुळे अनेक विषय महाविद्यालयात शिकवले जातात. कला शाखेसाठी इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, संरक्षण आणि सामरिक शास्त्र व इतिहास हे विषय शिकवले जातात. या सर्व विषयांच्या मध्ये जसं पदवीपर्यंत शिक्षण घेता येतं असं पदव्युत्तर पण शिक्षण घेता येतं. म्हणजे एकदा विद्यार्थी पहिल्या वर्षामध्ये प्रविष्ट झाला की त्याला MA होऊन या महाविद्यालयातून बाहेर पडता येतं. MA करण्याची संधी त्याला या महाविद्यालयामध्ये आहे. कॉमर्स भागाचा विचार करत असताना कॉमर्समध्ये एकूण असणारे जे कोर्स आहेत ते 5 कोर्स आहेत. त्यात ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस एंटरप्रिनरशिप, बँकिंग अँड फायनान्स हे 5 कोर्स कॉमर्सच्या माध्यमातून चालवले जातात. हे सगळं सांगत असताना मला हे आपल्या असं लक्षात आणून द्यायचं आहे की आपल्याला ज्या विशेष विषयामध्ये अभ्यास पूर्ण करायचा आहे तो अभ्यास पूर्ण करण्याची संधी म्हणजे निवड करण्याची संधी आपल्याकडे आहे. कॉमर्समध्येही ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन यामध्ये आपल्याला M.Com करता येतं. म्हणजे विद्यार्थ्याला M.Com करण्याची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. विज्ञान शाखेमध्ये असणारे एकूण जे विषय आहे त्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, झुओलॉजी, बॉटनी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स हे सर्व विषय ग्रॅज्युएट लेवलपर्यंत शिकवले जातात. पोस्ट ग्रॅज्युएटसाठी MSc जी आहे तो केमिस्ट्री, फिजिक्स, झुओलॉजी या विषयांच्यामध्ये आपल्याला PG करता येईल. या बरोबर एक विशेष महत्त्वाची बाब की या महाविद्यालयामध्ये 2019-20 पासून पुणे विद्यापीठाशी संलग्न रसायनशास्त्र या विषयाचं संशोधन केंद्र सुरू झालेलं आहे. आणि या संशोधन केंद्रामध्ये डॉक्टर पवन तांबडे हे गाईड म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत डॉक्टर अमोल एस काटेगावकर हेही गाईड म्हणून काम करतात. आणि या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून प्राध्यापक RS पगार हे कामकाज पाहतात. या माध्यमातून आत्तापर्यंत असणारे सीट, आत्तापर्यंत असणारे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारचा आम्हाला अनुभव मिळतो. विद्यार्थ्यांना आता संशोधन करायला जाण्यासाठी कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. जो विद्यार्थी केमिस्ट्री BSc होतो, MSc तो केमिस्ट्रीमध्ये करतो, त्या विद्यार्थ्याला वेगवेगळे विषय घेऊन संशोधन करता येतं. आपल्याकडे रसायनशास्त्राच्या माध्यमातून संशोधन करण्यासाठी ग्रीन केमिस्ट्री, कॅटलिस्ट, ऑर्गॅनिक सिंथेसिस, क्लिक केमिस्ट्री, मेथड डेव्हलपमेंट आणि नॅनो कॅटलिस्ट या विशेष विषयांच्या माध्यमातून त्यांना संशोधन करता येतं. व्यावसायिक शिक्षणामध्ये आपण मागे नाही. पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण आलं पाहिजे आणि नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतः व्यवसाय करून इतरांना जर नोकरी देता आली तर ते चांगलंच आहे. या अनुषंगाने 2018-19 पासून NSQF अंतर्गत UGCच्या माध्यमातून UGCच्या परवानगीने आणि संलग्नतेमधून आपल्याला बिहोगचा कोर्स मिळालेला आहे. महाविद्यालयामध्ये
2 कोर्स चालवले जातात. एक फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन, दुसरा आहे लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. या कोर्समध्ये एका वेळेस 50 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या कोर्सचा फायदा असा आहे की 3 वर्षाचा हा बिहोकचा कोर्स आहे, पण यामध्ये प्रत्येक वर्ष महत्त्वाचं किंवा फायद्याचं आहे. पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेतला, तुम्ही महाविद्यालय सोडून दिलं. दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेतला, महाविद्यालय सोडून दिलं, तुमचं ते वर्ष वाया जातं. समजा पहिल्या वर्षी तुम्ही प्रवेश घेतला बिहोकसाठी आणि आपण फक्त पहिलं वर्ष पूर्ण केलं तर आपल्याला महाविद्यालयाकडून, विद्यापीठाकडून डिप्लोमाचं प्रमाणपत्र मिळतं. 2 वर्ष आपण पूर्ण केले तर ॲडव्हान्स डिप्लोमाचं प्रमाणपत्र मिळतं आणि 3 वर्ष आपण जर पूर्ण केले तर आपल्याला बिहोकची स्वतंत्र अशा प्रकारची डिग्री मिळते. या बिहोकची वैशिष्ट्ये काय आहे? या महाविद्यालयामध्ये बिहोक सुरू करत असताना काय काय वैशिष्ट्ये आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं, हा जो कोर्स आहे हा सरकार मान्य आहे. उत्कृष्ट प्रयोगशाळा या कोर्ससाठी आहे. गुणवत्ताधारक शिक्षक यामध्ये आहे आणि प्रात्यक्षिकावर व कौशल्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. स्वतःचा रोजगार सुरू करणं एवढंच नाही तर इतरांना पण रोजगार देणं या बिहोकच्या माध्यमातून शक्य होतं. विद्यार्थ्यांना तशा प्रकारची सुविधा देत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी म्हणून महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ, व्यासंगी, अभ्यासू, गुणवत्तापूर्ण, विद्यार्थी प्रिय आणि संशोधनावर भर असणारे प्राध्यापक महाविद्यालयामध्ये आहेत. एकूण आपण जर प्राध्यापकांचा विचार केला तर या महाविद्यालयामध्ये एकूण 80 प्राध्यापक आहेत आणि त्यामध्ये 17 प्राध्यापक PhD आहेत, 7 प्राध्यापक MPhil धारक आहेत, 43 प्राध्यापक नेट आणि सेट असे आहेत आणि यामध्ये 14 प्राध्यापक आता PhD या अभ्यासक्रमासाठी प्रविष्ट झालेले आहेत. एकूणच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तो अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचा आहे. महाविद्यालयाच्या भौगोलिक परिसराचा विचार आपण जर केला तर 14.5 एकराच्या या भागामध्ये महाविद्यालय वसलेलं आहे. महाविद्यालयामध्ये स्वतंत्र वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत. सुंदर अशी 2 मजली इमारत आहे की ज्या इमारतीमध्ये प्रशासकीय भाग, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आहेत. एकूण या इमारतींचा आपण जर विचार केला तर स्वतंत्र जिमखाना आहे, लेडीज हॉस्टेल आहे, लायब्ररीसाठी स्वतंत्र इमारत आहे, स्टाफसाठी स्वतंत्र इमारत आहे, कॅन्टीनची सुविधा या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. एकूण 16 प्रयोगशाळा आणि 65 वर्गखोल्यांच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचे कामकाज सुरू असतं. मित्र, हे सगळं करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या इथं सुविधा उपलब्ध आहेत आणि या सुविधांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतो? आपण जर ग्रंथालयाचा विचार केला तर असं लक्षामध्ये येतं की या ग्रंथालयाचा एकूण एक स्वतंत्र अशी 2 मजली इमारत आहे आणि या ग्रंथालयामध्ये 68,489 पुस्तकं आहेत, 80,000 जर्नल्स आहेत, 40,000 बुक्स आहेत की जे आपल्याला इन्फ्लिबिनेट नावाची एक जी सिस्टीम आहे त्या माध्यमातून आपल्याला ते वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. दररोज 16 वर्तमानपत्र येतात. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासासाठी बैठक व्यवस्था, एका वेळेस 200 विद्यार्थी आणि 200 विद्यार्थिनी बसू शकतील अशा प्रकारची सुविधा ग्रंथालयामध्ये आहे. ग्रंथालयामध्ये ओपॅक नावाची सिस्टीम आहे की तुम्हाला ऑनलाईन पुस्तक शोधता येतं. शोधगंगा नावाचं ॲप ग्रंथालयामध्ये आहे की ज्यामधून जे विद्यार्थी संशोधन करण्याचं काम करतात त्यांच्यासाठी भरपूर असे मार्गदर्शनासाठी थेसिस उपलब्ध आहेत. तसंच शोध गंगोत्री नावाचं एक त्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सिनॉप्सिस आपल्याला पाहायला मिळतात. ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा असतो आणि म्हणून या ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा विद्यार्थ्यांना कशा देता येतील असा प्रयत्न आहे. ग्रंथालय दैनंदिन काळामध्ये 8 ते 5 हा ग्रंथालयाची वेळ आहे, परंतु परीक्षेच्या काळामध्ये सकाळी 8 पासून संध्याकाळी 8 पर्यंत आणि विद्यार्थ्यांची मागणी असेल तर रात्री 10 पर्यंत आपण मुलं आणि मुली यांचे 2ही अभ्यास कक्ष खुले ठेवतो. या ग्रंथालयामध्ये तशाच प्रकारचे तज्ज्ञ प्राध्यापक आणि सेवक वर्ग यांची नियुक्ती केलेली आहे.
या महाविद्यालयाचं भूषण आणि या परिसराची गरज म्हणून स्पोर्ट डिपार्टमेंट क्रीडा विभाग अतिशय सक्षम आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागाची एक स्वतंत्र इमारत आहे आणि इतकी मोठी इमारत आहे की तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा जिमखाना हा सिन्नर महाविद्यालयाचा आहे. या सिन्नर महाविद्यालयाच्या आवारामध्ये 400 मीटर रनिंग ट्रॅक ज्याला 6 लेन आहे, 13 प्लेग्राऊंड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे साहित्य इनडोअर आउटडोअर आपण इन्स्टॉल केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रीन जिम आहे. या स्पोर्टच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी जिल्हा विद्यापीठ आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या खेळांच्या मध्ये प्रावीण्य मिळवतात. महाविद्यालयात या स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी हे पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भरती आपल्याला दिसून येतात. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं एक युनिट कार्यरत आहे आणि त्याची संख्या आहे 250. ज्यांना देशाची सेवा करण्याची संधी आली आहे अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण प्रवेश देतो आणि प्रवेश दिल्याच्या नंतर नियमित कार्यक्रम व विशेष शिबिराच्या माध्यमातून त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा सहभाग आपल्याला दिसतो आणि असे विद्यार्थी निश्चितच भावी काळामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करतात. मग काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही राजकीय क्षेत्रामध्ये आहे, काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, काही कृषी क्षेत्रामध्ये आहे, असे आमचे विद्यार्थी NSSचे आपल्याला दिसून येतात. NCC नॅशनल कॅडेट कोर्स हा कोर्स या महाविद्यालयामध्ये सुरू आहे आणि NCC मध्ये या महाविद्यालयात सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या आहे आणि ती म्हणजे 110. 2017-18 पासून मुलींसाठी NCC हा भाग सुरू